पालघर कातळवाडीत घरफोडी 7,90,000 सोन्याचे दागिने लंपास। दापोली तालुक्यातील पालघर कातळवाडी येथे घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या स्वयंपाकघराच्या स्लाइडिंग खिडकीतून घरात प्रवेश करून तब्बल 7,90,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले। या प्रकरणी शुभांगी विष्णू दळवी राहणार पालघर तालुका दापोली यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार चोरट्याने घराच्या मागील बाजूस असलेल्या किचनच्या स्लाइडिंग खिडकीतून घरात प्रवेश केला। त्यानंतर बेडरूममध्ये ठेवलेल्या पिशवीतील सोन्याचे दागिने चोरून नेले। संशयित हा या घरचा जावई होता, मात्र नुकताच घटस्फोट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सुमारे 42 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 5 ग्रॅम वजनाच्या 3 सोन्याच्या अंगठ्या तसंच सुमारे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट आदी दागिन्यांचा समावेश आहे। या सर्व दागिन्यांची अंदाजे किंमत 7,90,000 रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तपास सुरू केला। तपासादरम्यान संशयिताला पकडण्यात आले असून त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत। या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी माहिती दिली। शुभांगी दळवी या आपले कौटुंबिक कार्यक्रम उरकून मुंबईतून आपल्या घरी आल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांनी आपले दागिने काढून ते घरातील बेडवर ठेवले होते आणि त्यानंतर त्या गुरे चरण्यासाठी रानामध्ये गेल्या होत्या। त्या जेव्हा घरी आल्या त्यावेळेस त्यांना घरातलं त्यांनी कुलूप उघडून आत येण्याचा प्रयत्न केला, परंतु दरवाजा काही उघडला नाही। त्यामुळे त्यांनी घराच्या पाठीमागील बाजूस त्या गेल्या। त्यावेळेस त्यांना स्लाइडिंग अर्धवट सरकलेली त्यांनी पाहिली। त्याच मार्गे त्या घरात आल्या तेव्हा त्यांना आतून कडी लावल्याचे निदर्शनास आले आणि त्यावेळेस घरामध्ये कोणीतरी आला असल्याची त्यांना जाणीव झाली आणि त्यांनी घरातील दागिने चेक केले असता ते चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यांच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि गुन्ह्याच्या तपासकामी आम्ही पथकासह घटनास्थळी भेट दिली। त्यावेळेस आजूबाजू चौकशी करता त्यांचा जावई या गुन्ह्यातील आरोपीत विजय जयराम नामुगडे वय 35 वर्ष राहणार शेडवई पांढरेवाडी हा गावात येऊन गेला होता आणि तो बराच दिवसापासून त्यांच्या घरी राहत नव्हता। त्यांच्यामध्ये भांडण होते आणि त्यामुळे त्याच्यावर तो संशय बळावला। त्यांनी त्याच्यावर संशय व्यक्त केला होता। त्याची माहिती काढून आम्ही त्याला त्याच्या मामाच्या गावावरून ताब्यात घेतलं आणि त्याकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर दिली, परंतु त्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून गुन्ह्यात गेलेला जवळपास 8 तोळे किमतीचा 7,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। आज त्याची पोलीस कोठडी मिळणे कामी त्याने आधी तपास करणे कामी त्याला मान्य न्यायालयासमोर हजर करत आहोत।